परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आजची आपली रेसिपी आहे डाळ कारलं. आता आमच्या विदर्भामध्ये ही भाजी विशेष करून केली जाते. तर त्यासाठी इथे छान मी 4 ते 5 कारले घेतलेले आहे आणि आता पावसाळ्यामध्ये कारले पण छान मिळतात. त्यानंतर इथे चण्याची डाळ मी भिजवत ठेवलेली आहे. 3 ते 4 तास छान अशी भिजलेली आहे. तुम्ही मुंगाची पण वापरू शकता, पण चण्याच्या डाळीची छान होते. त्यानंतर इथे कारले असे गोल चिरून घ्यायचे. गोल पातळ चिरले की लवकर शिजतात आणि कळूपणा पण खूप कमी होतो. अशा पद्धतीने सर्व कारले चिरून घ्यायचे. त्यानंतर एका भांड्यामध्ये याला मीठ लावून ठेवायचं आहे आपल्याला 5 ते 10 मिनटं. मिठामुळे काय की त्याचा कडूपणा निघून जाईल आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने ते मिक्स करून मी 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवणार आहे. म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि त्याचा कडूपणा निघून जाईल. आणि कारले विशेषतः असे गोल जर आपण चिरले तर अगदी कमी कडू होतात आणि मुलं पण असे डाळ कारले केले तर आवडीने खातात. बऱ्याचदा आता मुलांना कारल्याची भाजी नकोच असते, कडू असल्यामुळे खात नाही. लहान मुलं असो किंवा मोठे असो, आता कारलं म्हटलं तर थोडं तरी कडू वाटणारच. तर बघू शकता अशा पद्धतीने 10 मिनटं मी कारले बाजूला ठेवले आणि आता यातील सगळं पाणी काढून घेणार आहे मिठाचं, म्हणजे कडूपणा सगळा निघेल. आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने ते स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहे. अगदी पाण्यातून पिळून घ्यायचे, बाजूला ठेवायचे, म्हणजे जास्त त्यामध्ये पाणी राहणार नाही. तर अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा मी ते धुवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर हे कारले आपल्याला म्हणजे एकदम असे पिळून घ्यायचं, त्यातलं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे पाणी राहता कामा नये. अशा पद्धतीची कारल्याची भाजी भाकरीसोबत छान होते खायला आणि डाळ असल्यामुळे पण चव वेगळीच येते भाजीला. त्यानंतर फोडणीसाठी इथे कांदा घेतलेला आहे, एक हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट आणि 2 टोमॅटो घेतलेले आहे मी. टोमॅटोमुळे पण भाजी छान होते, चव छान येते. आता बरेच जण साखर वगैरे गूळ वापरतात कारल्यामध्ये, पण इथे कुठलेही गूळ किंवा साखर वापरला जाणार नाही. तर त्यानंतर इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरं, मोहरी, कांदा, मिरची. कांदा आपण तेलामध्ये छान असा परतून घेऊ. कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट ॲड करायचं आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट पण तेलामध्ये छान परतून घेऊ. आता बरेच जण कारल्यामध्ये लिंबू पिळतात किंवा आमचूर पावडर टाकतात, तर त्याऐवजी टोमॅटो जर वापरला तर खूप छान टेस्ट येते. आणि त्यानंतर यामध्ये हळद, धने पावडर, लाल तिखट आणि मीठ, बाकी कुठलेही मसाले नाही. अगदी साधी आणि सिंपल अशी भाजी. ही भाजी विशेष करून भाकरीसोबत खूप छान लागते. तर त्यानंतर सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घेऊ. त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो छान 2 ते 3 मिनटं तेलामध्ये शिजू द्यायचा आहे. यामध्ये टोमॅटो जास्त घ्यायचा आहे. टोमॅटो तेलामध्ये छान परतून झाला की यामध्ये आपल्याला ही डाळ टाकायची आहे. आता डाळ भिजवलेली असल्यामुळे ती लगेच शिजणाऱ्याला पाण्याची गरज नाही. थोडं डाळीमध्ये पाणी ठेवलेलं आहे मी. त्यानंतर तेलामध्ये डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्यानंतर यामध्ये आपल्याला हे कारले ॲड करायचे आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि 5 ते 10 मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजू द्यायचे आहे. अगदी लवकर शिजतात आणि भाजी पण झटपट होते आणि खायला पण खूप छान लागते. तर अशा पद्धतीने आपण कारले आता झाकून ठेवू आणि 5 ते 10 मिनटाला शिजू द्यायचे. तर बघू शकता छान अशी आपली कारल्याची भाजी तयार आहे. तर अशा पद्धतीने कारल्याची भाजी एकदा नक्की करून बघा, मुले पण आवडीने खातील. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या मग सर्वांनी गरम गरम कारल्याची भाजी खायला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.